मित्रांनो, मी काल वारकरी कीर्तनकारावर महाराज मंडळीवर व्हिडिओ बनवल्यानंतर काही पॉझिटिव्ह कमेंट आल्या, काही निगेटिव्ह कमेंट आल्या। त्यामधील एक निगेटिव्ह कमेंट लक्षात ठेवा की मुस्लिम धर्मामध्ये मौलवी असतात, ख्रिश्चन धर्मामध्ये पादरी असतात, बौद्ध धर्मामध्ये भंते भिक्खू असतात, हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण आहेत। उगाच बडबड फालतूगिरी करून हिंदू धर्माला नावं ठेवू नका। देवी देवतांचा प्रचार प्रसार, हिंदू धर्मातील देवदेवतांचा महिमा काय आहे ते सांगा। रामकृष्ण हरी, नमो आदेश, अलख निरंजन। मित्रांनो, मी पुढे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे, पूर्ण व्हिडिओ पहा। मित्रांनो, आता मुस्लिम धर्मामध्ये मौलवी असतात, परंतु मुस्लिम धर्मामध्ये कोणताही व्यक्ती हा मौलवी बनू शकतो, लक्षात ठेवा। किंवा जरी त्यामध्ये, आता मला डिटेल माहिती नाही, परंतु त्यामध्ये जरी एखाद्या कास्टचा व्यक्तीच जर मुस्लिमामध्ये जरी मौलवी बनत असला तरी मुस्लिमामधील जेवढी काही प्रतीक आहेत त्या सर्व प्रतीकांचा तो मौलवी पूर्णपणे आदर करतो, त्याचा अपमान कधीही करत नाही, लक्षात ठेवा। मुस्लिम धर्माचे जेवढे काही आदर्श आहेत, प्रतीक आहेत, त्या सर्वांचा आदर तो मौलवी करतो, 100% करतो। अगदी बौद्ध धर्मामध्ये भंते भिक्खू असतात, लक्षात ठेवा। बौद्ध धर्मामध्ये तर भंते भिक्खू कोणीही बनू शकतं, त्याला काही जातीची मर्यादा नाही, लक्षात ठेवा। आणि हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण आहेत। आता हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण, लक्षात ठेवा, आता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सुद्धा याबाबत भाष्य केलेलं आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत। परंतु प्रत्यक्षामध्ये हिंदू धर्मामध्ये हे केवळ जातीवरून आहे, ही गोष्ट हे लोक लक्षात घेत नाहीत, टीका करणारे। याचं सविस्तर विश्लेषण आपण पुढे करणार आहोत। पुढे काय उगाच बडबड फालतूगिरी करून हिंदू धर्माला नावं ठेवू नका। मी कालचा व्हिडिओ या सर्व लोकांनी, तुम्ही ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पहा। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी स्वतः हिंदू धर्मातील पाखंडावर, भोंदूगिरीवर, पुरोहितगिरीवर प्रचंड भाष्य केलेलं आहे। एक नाही, दोन नाही, शेकडो अभंग लिहिलेले आहेत। आणि अगदी कशा शब्दामध्ये लिहिलेले आहेत, काल सांगितलेलं आहे। भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंत, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अगदी कलियुगी घरोघरी संत झाले फार, वितभर पोटासाठी हिंडती दारोदार। अगदी असे अनेक अभंग लिहिलेले आहेत। एवढे नाही, टिळा टोपी घालून माळा म्हणते आम्ही साधू, दया धर्म चित्ती नाही ते जाणावी भोंदू। अशा शेकडो अभंग भोंदूगिरीवर, पुरोहितगिरीवर, देवाच्या धर्माच्या नावावर, कर्मकांडाच्या नावावर लुटणाऱ्यांच्या विरोधामध्ये लिहिलेले आहेत। त्याचं परत मी आता रिपीट करत नाही, कालचा मी सविस्तर त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे। आता लक्षात ठेवा, म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मग काय हिंदू धर्माला नावं ठेवत होते का? आपल्याच धर्मातील, स्वधर्मातील भोंदूगिरीवर, पुरोहितगिरीवर सर्वसामान्य लोकांचं जे शोषण होत आहे, लुटमार होत आहे, त्याच्या विरोधात जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज लिहित असतील आणि हे लिहिल्यामुळे हिंदू धर्मातीलच जो सनातनी वर्ग आहे तो वर्ग प्रचंड चिडतो आणि चिडून तुकाराम महाराजांना शिक्षा देतो, तुकाराम महाराजांची गाथा बुडवतो, तुकाराम महाराजांना गावातून हाकलण्याचा आदेश देतो, तुकाराम महाराजावर बहिष्कार टाकण्याचा आदेश देतो। मग तुकाराम महाराजांच्या या कृत्याविरोधात मात्र या लोकांची तोंडातून ब्र शब्द काढायची हिम्मत होत नाही। मी काल व्हिडिओ बनवला, लक्षात ठेवा, एकही कॉमेंट त्यांनी तुकाराम महाराजांनी असं का म्हटलं यावर बोलले नाहीत, लक्षात ठेवा। तुकाराम महाराजांनी असं गाथेमध्ये का लिहिलं याचं ते खंडन अजिबात करत नाही, तेवढी त्यांची पात्रता, योग्यता नाही, तेवढी त्यांची हिम्मत सुद्धा नाही। आणि लक्षात ठेवा, पुढं हिंदू देवी देवतांचा प्रचार प्रसार करा, याबाबत सुद्धा पुढे मी शेवटी सांगणार आहे। आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा आपण मुस्लिम धर्माबद्दल बोलणार आहोत, ख्रिश्चन बद्दल बोलणार आहोत आणि बौद्ध धर्माबद्दल सुद्धा बोलणार आहोत। आता लक्षात ठेवा, हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण आहेत, लक्षात ठेवा। अरे बाबांनो, माझा कालचा व्हिडिओ पहा, याच्या अगोदरचा व्हिडिओ पहा, प्रत्येक व्हिडिओ पहा, एकही व्हिडिओ आमचा ब्राह्मण यांच्या विरोधामध्ये नाही। मी उलट कोणाच्या आधारे बोलत आहे? मी उलट ब्राह्मणांच्या आधारे बोलत आहे। राजू परुळेकर आहेत, कोण आहेत? ब्राह्मण आहेत, लक्षात ठेवा। असे अनेक आहेत, कुमार केतकर आहेत, निखिल वागळे आहेत, असे अनेक जण आहेत, लक्षात ठेवा। कुमार सप्तर्षी आहेत, असे अनेक ब्राह्मण आहेत, विजय तेंडुलकर आहेत, लक्षात ठेवा। अरे बाबांनो, येथे जातीचा काय संबंध आहे? आज RSS मध्ये जर तुम्ही गेलात तर सगळ्यात जास्त आमचे मराठा, ओबीसी, बहुजन तुम्हाला दिसतील,
लक्षात ठेवा, त्यामुळे येथे मानसिकतेचा विषय आहे. आता नितेश राणे काही ब्राह्मण आहे का? अरे बाबा, संग्राम जगताप काही ब्राह्मण आहे का? ते दोघं तर माझ्याच जातीचे आहेत. गोपीचंद पडळकर काही ब्राह्मण आहे का? तो संग्राम बापू भंडारे काही ब्राह्मण आहे का? येथे जातीचा काही संबंध नाही. नरेंद्र मोदी काही ब्राह्मण आहेत का? येथे काही संबंध नाही. लक्षात ठेवा, हा संघर्ष हा विचारधारेचा आहे, जो आजपासून नाही शेकडो वर्षांपासून आहे. आणि दोन्ही गटामध्ये एका सनातनी जी मानसिकता आहे, या गटामध्ये सुद्धा ब्राह्मण आहेत, बहुजन आहेत. आणि जी सत्य परंपरा आहे, लक्षात ठेवा, सत्य मी त्याला ट्रूथ म्हणतो. व्हॉट एव्हर ट्रूथ इन द वर्ल्ड, जे काही सत्य आहे या सत्याला मानणारी जी परंपरा आहे त्याला सत्यशोधक असं महात्मा फुलेंच्या शब्दामध्ये म्हटलं तरी हरकत नाही. यामध्ये सुद्धा दोघेही आहेत, ब्राह्मणही आहेत आणि बहुजनही आहेत. त्यामुळे येथे या टाकणाराचा, कमेंट करणाराचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. आता पुरोहितगिरी कोणीही करू शकतो. लक्षात ठेवा, पुरोहितगिरी ब्राह्मणांनी करावी, बहुजनांनी करावी, ज्याचा त्याला आता संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे. त्याबद्दल आपण कोणीही काही बोलू शकत नाही किंवा त्यांना विरोध करू शकत नाही. संविधानाने त्याला अधिकार दिलेला आहे. ज्या बहुजनांना, ज्या ब्राह्मणांना पुरोहिताला बोलवायचंय ते बोलू शकतात, काय विधी कर्मकांड करायचे ते करू शकतात. त्याचं त्यांना पूर्ण संविधानाने स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु मी फक्त काय सांगत आहे, माझी मांडणी ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये काय सांगितलेलं आहे हे सांगणं माझं नैतिक कर्तव्य आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं की कर्मकांड करू नका आणि या कर्मकांडाच्या मार्गाने जाल तर तुम्हाला देवाची प्राप्ती कधीही होणार नाही. ही मांडणी तुकाराम महाराजांची आहे. मग कर्मकांड करणारा कोणीही असो, ओबीसी असो, बहुजन असो, ब्राह्मण असो, कोणीही, पुरोहित कोणत्याही जातीचा असो, देवाच्या धर्माच्या नावाखाली पैसे देणं घेणं, शोषण ही तुकाराम महाराजांनी नाकारलेलं आहे. ही मांडणी मी करत आहे. यज्ञाची सुरुवात हिंसेतून झालेली आहे हे स्वतः माऊली ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे. याचे अनेक धर्मग्रंथामध्ये पुरावे आहेत. आणि अशामध्ये एकीकडे आपण वारकरी संप्रदायामध्ये अहिंसेला महत्त्व देतो, गोहत्या बंदीला महत्त्व देतो. लक्षात ठेवा, पशुहत्या बंदीला महत्त्व देतो. म्हणजे एकीकडे आपण पशुहत्याला, गोहत्येला विरोध करतो आणि एखादा विधी ज्याची सुरुवात या पशुहत्येमधून झालेली आहे त्या यज्ञाचं महिमा मंडन करणं कितपत योग्य आहे हा माझा अगदी साधा सोपा प्रश्न आहे. आणि हे सगळं संतांनी मांडलेलं आहे ना, ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेलं आहे. हरिपाठामध्ये रोज आपण म्हणतो योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. तुकाराम महाराजांनी हे मांडलेलं आहे. तीळ जाळे तांदूळ काम करू तैसेची फळ का रे सिनलासी वावगा न भजता पांडुरंगा. एवढं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. भोंदूगिरीवर म्हटलेलं आहे, कर्मकांडावर म्हटलेलं आहे. ही माझी मांडणी आहे. आणि देवाधर्माचं महत्त्व, अरे बाबा देवाधर्माचं महत्त्व मी रोज सांगत आहे. माझे तुकोबाराय काय देवापेक्षा कमी आहेत का? माझे ज्ञानोबाराय काय देवापेक्षा कमी आहेत का? देवते संत निमित्त त्या प्रतिमा. खरे संत, खरे देव कोण आहेत? हे संतच आपले खरे देव आहेत. स्वतः तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि आमचा या सर्वांचा यात आधार कोण आहे, बळ काय आहे, शक्तिस्थान कोणतं आहे? तो पांडुरंग आहे. पांडुरंग तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, येर तो पसारा वावगाची. लक्षात ठेवा, काय किती गोड सांगितलंय. आमचा तो एक बाप आहे पांडुरंग. लक्षात ठेवा, अगदी कृपाळू आहे. आणि असा पांडुरंग आमचा आवडता देव आहे. त्याची महिमा आम्ही सांगत असतो. मी नित्य सांगत असतो. नित्य नामस्मरण करणारा मी माणूस आहे, नामधारक माणूस आहे. रोमातून, लक्षात ठेवा, रोमातून दिवसा काम करताना, झोपताना, बोलताना, सांगताना, आशनी शयनी, लक्षात ठेवा, नित्य 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 मी मुखाने बोलत नसलो तरी नित्य माझ्या रोमामध्ये काय आहे तर तुकाराम महाराज आहे. तर रोमामध्ये काय आहे तर पांडुरंग आहे. आणि हे लोक मला शिकवणार देवाचं महत्त्व सांगा. अरे देवाचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही देवाप्रमाणे वागता का? लोकांचं शोषण करणं हे देव शिकवतो का? लोकांचा द्वेष करणं, नफरत करणं हे देव शिकवतो का? लोकांची भोंदूगिरी करणं, लोकांना फसवणं हे देव शिकवतो का?
अरे बाबांनो, तुम्हालाच देव मान्य नाही, तुम्हालाच देव मान्य नाही. अरे किती तुकाराम महाराजांनी किती गोड गोड गाथेमध्ये सांगितलेलं आहे. एवढं गोड तुम्ही गाथा वाचा उघडा, तुम्ही गाथा वाचा उघडा. तुकाराम महाराजांचा देव म्हणजे लक्षात ठेवा, एक गोष्ट कान खोलून सांगा. जेव्हापासून गाडगे बाबा म्हणायचे, जेव्हापासून ही पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासून देव कुणी पाहिला नाही. देव काय पाहायची गोष्ट नाही. देव कोणाला भेटला नाही, भेटणार नाही. लक्षात ठेवा. आता तो सगुण कसा केला वारकरी साधू संतांनी, लक्षात ठेवा. देवाला हाका साधू संत का मारतात, त्याचं खूप गोड चिंतन आहे. लक्षात ठेवा, इतकं गोड चिंतन आहे. देव म्हणजे एक वारकरी साधू संतांच्या दृष्टिकोनातून एक उदात्त मानवी संकल्पना आहे, एक बळ आहे, एक शक्तिस्थान आहे. तुकाराम महाराजांनी जी लढाई केली, तुकाराम महाराजांनी या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये, ज्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये तुकाराम महाराज लढले, ते काही सामान्य लोक नव्हते. संपूर्ण सिस्टम त्यांच्या ताब्यामध्ये होती, धर्म त्यांच्या ताब्यामध्ये होता, संस्कृती त्यांच्या ताब्यामध्ये होती, समाज मनावर त्यांचा पगडा होता, आजही आहे. हा जो वर्चस्ववाद आहे, लक्षात ठेवा, हा जो दहशतवाद आहे, याच्या विरोधामध्ये तुकाराम महाराजांनी लढाई लढलेली आहे. परंतु हे समजून घ्यायचं नाही, तुकाराम महाराजांचा देव नेमका काय आहे तो समजून घ्यायचा नाही. किती सोपा देव सांगितलेला आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. किती गोड सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, इतका गोड देव हो. तुम्हाला जर तुकाराम महाराजांचा जर देव जर कळला ना, तर कोणीही माणूस, जगाच्या पाठीवरील कोणीही माणूस त्या देवाच्या प्रेमामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. इतका गोड देव सांगितलेला आहे. तुम्ही म्हणता तो देव नाही हो. तुकाराम महाराजांचा देव हा मानवतेचा झरा आहे. काय आहे? जग अवघे देव. तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, सर्वा घटी राम. माऊली ज्ञानोबरायांच्या शब्दामध्ये, हरिपाठामध्ये किती गोड गोड सांगितलेलं आहे. मूळ स्वरूप कसं आहे त्याचं? अव्यक्त निराकार, नाही जासी आकार, जेथून चराचर हरिसी भजे. इतका सोपा आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तुमची आवड महत्त्वाची आहे. मी एवढं बोलत आहे यासाठी भरपूर वाचन करत आहे. गाथा रोज कमीत कमी रोज 400-500 अभंग मी गाथेमधले वाचतो. लक्षात ठेवा. चिंतन करतो, मनन करतो. तुकाराम महाराजांचा देव नेमका काय आहे हे सगळं समजून घेतो. आणि सध्या काय आहे, शेताचे कामं सुरू आहेत, कापसाची वेचणी सुरू आहे. त्यामुळे वाचनासाठी सुद्धा माझ्याकडे सध्या जास्त वेळ नाही. परंतु तरी सुद्धा डेली एक व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करील. परंतु विषय लक्षात घ्या, जर तुम्हाला सगुण देव तुकाराम महाराजांनी का निर्माण केला हे जर ऐकायचं असेल तर ते कमेंट करून सांगा. त्यावर एक स्पेशल चिंतन मांडील. परंतु तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. पूर्ण व्हिडिओ पाहत जा. यूट्यूबने काय केलेलं आहे, नवीन नियम आणलेला आहे. तुम्ही जास्तीत जास्त लेंथ, समजा एक 10 मिनिटाचा व्हिडिओ, तर तुम्ही तो 8 ते 9 मिनिटापर्यंत पाहायला पाहिजे. म्हणजे मग नंतर यूट्यूब काय करतं, ते जास्तीत जास्त लोकांना पाठवतं. आणि त्यानंतर तुमची लाईकसुद्धा महत्त्वाची आहे, कॉमेंटसुद्धा महत्त्वाची आहे यूट्यूबच्या नवीन नियमामुळे. लक्षात ठेवा, मला काही त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. माझा मूळ उद्देश तुम्ही लाईक करणं, सबस्क्राईब करणं, कॉमेंट करणं, शेअर करणं हा नसून, मूळ उद्देश तुकाराम महाराजांचे, वारकरी साधू संतांचे हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे हा मूळ उद्देश आहे. हे आता हजारो कीर्तनकार आहेत, हजारो नाही लाखोनी कीर्तनकार आहेत, लाखोनी प्रवचनकार आहेत. हे लोक जर त्यांची जिम्मेदारी जर व्यवस्थित पार पडत असते तर मला एवढी बडबड करायची किंवा बोलायची अजिबात गरज नव्हती. परंतु आता हे मी माझं नैतिक कर्तव्य म्हणून अगदी जोराने काम करत आहे, करणार आहे, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत करणार आहे आणि कोणालाही न घाबरता करणार आहे. लक्षात ठेवा, तुकाराम महाराज ज्या पद्धतीने म्हणतात, मी माझं हे शिर, माझं मस्तक ओवाळून
त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेलं आहे. बघा तुकाराम महाराजांची किती तयारी होती आपल्यासाठी. बहुजना हो, लक्षात घ्या. आणि हे असले फालतू कॉमेंट करते तर यांना अक्कल नाही, यांना अक्कल नाही. आणि जो आपला आजचा जो विषय होता, जो आपला आजचा कॉमेंट होती, मुस्लिम धर्मामध्ये मौलवी असतात. लक्षात ठेवा, मी अगोदरच सांगितलं मुस्लिम धर्मामध्ये मौलवी असतात, परंतु तो मौलवी त्यांच्या प्रतीकांचा, त्यांच्या देवतांचा अनादर करत नाहीत. लक्षात ठेवा. आणि येथे आपले कोरटकर सारखे माणसं, छिंदम सारखे माणसं, भगतसिंह कोश्यारी सारखे माणसं जर छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देत असतील, जर मिश्रासारखे माणसं जर बाबासाहेब आंबेडकरांना नावं ठेवत असतील, तर मग मित्रांनो हे कोण आहेत? भिडेसारखा माणूस जर महात्मा फुलेंना जर नावं ठेवत असेल तर यांचा आपला एक धर्म आहे का? लक्षात ठेवा. स्वप्नात सुद्धा माझ्यासारखा माणूस, तुम्ही माझ्या जिभेचे 100 नाही 1000 जरी तुकडे केले तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये, तरी सुद्धा स्वप्नात सुद्धा तुकाराम महाराजाबद्दल माझ्या मनात अनादर येईल का? अजिबात येणार नाही. कारण तितकं प्रेम तुकाराम महाराजावर माझ्या मनामध्ये आहे. परंतु तुमचं तितकं प्रेम आहे का? तुमच्या तोंडातून, त्याच जिभेतून जर तुमच्या शिव्या निघत असतील तर आम्ही तुम्हाला काय समजायचं? ख्रिश्चन धर्मामध्ये पादरी असतात. लक्षात ठेवा, ख्रिश्चन धर्मामध्ये पादरी असतात. कोणताही व्यक्ती पादरी बनू शकतो ख्रिश्चन धर्मामध्ये. लक्षात ठेवा, कोणताही व्यक्ती, कोणत्याही जातीतला. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा तसंच आहे. कोणताही व्यक्ती भंते बनू शकतो, भिक्खू बनू शकतो. परंतु येथील बहुजनांच्या डोक्यामध्ये एवढं बिंबवलेलं आहे की फक्त विशिष्ट जातीचा व्यक्तीच पाहिजे, हे बिंबवलेलं आहे. हे मी पाहिलेलं आहे. प्रत्यक्ष जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे एक वंशज आहेत, बहुतेक भागवत महाराज देहूकर बरं का. तर त्यांनी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक धर्मानुसार लग्न केलं होतं. तर त्यांच्या स्वतःच्या भावकीतल्या लोकांनी त्यांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे लोकांच्या, बहुजनांच्या डोक्यावर किती हा पगडा बसलेला आहे. लक्षात ठेवा की एका विशिष्ट जातीचा व्यक्तीच लग्न लावायला पाहिजे. ही गोष्ट आहे का मुस्लिमामध्ये? ही गोष्ट आहे का ख्रिश्चनामध्ये? ही गोष्ट आहे का बौद्ध धर्मामध्ये? आणि नावं ठेवत नाही तुकाराम महाराजांनी. अरे मी यांना सांगितलं ना, आम्ही ओरिजिनल हिंदू आहोत. लक्षात ठेवा, आमचं हिंदुत्व हे शिवरायांचं आहे, महात्मा फुलेंचं आहे, शाहू महाराजांचं आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, तुकाराम महाराजांचं आहे, वारकरी संप्रदायाचा आहे. आणि कालच तुम्हाला सांगितलं की वारकरी संप्रदाय हा या हिंदू मुस्लिम या धर्माच्या पलीकडे आहे. लक्षात ठेवा, हे विश्वची माझे घर, माऊली ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, जे जे भेटे भूत. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, किती गोड म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. लक्षात ठेवा, सर्वाभूती वासुदेव, सर्वाघटी राम, सर्वाभूती समदृष्टी, खलविदम ब्रह्म. ही मांडणी वारकरी साधू संतांची आहे. आणि ती मांडणी आणि या लोकांच्या मांडणीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि या अनुषंगाने मी बोलत आहे. अशा चुकीच्या कॉमेंट करू नका. अगोदर अभ्यास करा, गाथा वाचा. आणि सगुण भक्तीवर, लक्षात ठेवा, सगुण देवावर जर तुम्हाला चिंतन ऐकायचं असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. तुर्तास आजच्या पुरता थांबतो. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.